वन विभागाचा निष्काळजीपणा की मुक्या प्राण्यांची हत्या. चांदोडमध्ये हरणांच्या मृत्यूचे सत्र सुरूच. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. आज आम्ही तुम्हाला एका अशा सत्य घटनेबद्दल सांगणार आहोत की जी प्रशासनाच्या ढिसाळपणाचे आणि मुक्या प्राण्यांच्या वेदनांचे प्रतीक बनत आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यात सध्या वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा पसरला आहे. गेल्या एका महिन्यात 8 हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण हे आकडे नाहीत, ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाची आणि संवेदनशीलतेच्या अभावाची कहाणी आहे. कल्पना करा, शांत जंगलातून पाणी शोधत किंवा शिकारीपासून जीव वाचवत धावणारं एक हरिण आणि अचानक त्याच्या पायाखालची जमीन सरकते. एका क्षणात ती 50 फूट खोल काळोख्या विहिरीत कोसळतं, तडपतं, मदतीसाठी धडपडतं, पण मदतीला कोणीच नसतं. आणि सकाळी जेव्हा कोणीतरी त्या विहिरीकडे जातं तेव्हा फक्त एका निष्पाप जीवाचा मृतदेह तरंगताना दिसतो. ही घटना आहे चांदोड तालुक्यातील. गेल्या एका महिन्यात चांदोड तालुक्यातील वडगाव पंगू, कातरवाडी, तळेगाव रुई अशा अनेक गावांमध्ये हे चित्र आहे. बिबट्या, हरिण, मोर, लांडगे असे अनेक वन्यजीव उघड्या विहिरीमध्ये पडून जीव गमावत आहेत. हा अपघात आहे की प्रशासनाने घडवलेली शोकांतिका? आणि या सगळ्या परिस्थितीत वन्यजीव रक्षणासाठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तो वन विभाग काय करत होता? जेव्हा एखादा जीव विहिरीत पडतो तेव्हा मदत कार्यासाठी वेळेवर फक्त वनमजूर पोहोचतात. वनरक्षक व वनपाल कुठे असतात? रात्री अपरात्री घडणाऱ्या या घटनांना जबाबदार कोण? यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे जे वनमजूर आपला जीव धोक्यात घालून या प्राण्यांना वाचवण्यासाठी धडपडतात त्यांना गेल्या 7 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. पगार नाही पण काम करा. ही कसली अमानवीय वागणूक? त्यांच्या कुटुंबाने जगायचे कसं? या घटनेची परिस्थिती दखल आता खुद्द दिंडोरी मतदारसंघाचे खासदार माननीय श्री भास्कर भगरे यांनी घेतली आहे. त्यांनी वन विभागाच्या प्रादेशिक वन अधिकाऱ्यांना थेट पत्र लिहून जाब विचारला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, सर्व उघड्या विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण करा. धोकादायक विहिरींना संरक्षण कठडे किंवा जाळ्या बसवा. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आणि हो, वनमजुरांचे रखडलेले पगार तात्काळ द्या. वन्यजीव ही आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना वाचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पण जेव्हा जबाबदार यंत्रणाच निष्क्रिय होते तेव्हा मुक्या प्राण्यांचे जीव असेच धोक्यात येतात. चांदोडमधील ह्या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. प्रशासन आता काय भूमिका घेते? दोषींवर कारवाई होते का? आणि भविष्यात अशा अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.